नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी आहे. तुम्ही जर मित्रांनो जी-एम-सी धुळे आणि नागपूरसाठी फॉर्म भरलेले आहेत, तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर यांनी मित्रांनो परीक्षाबद्दल अतिशय महत्त्वाची सूचना अधिकृत मित्रांनो वेबसाईटवरती प्रसिद्ध केलेली आहे. सर्वात अगोदर ही माहिती तुम्हाला देतोय. त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही मित्रांनो जी-एम-सी धुळे किंवा नागपूर कुठल्या याच्यासाठी फॉर्म भरलाय कमेंटमध्ये बॉक्समध्ये सांगा. तर बघा मित्रांनो, जी-एम-सी नागपूरसाठी 680 जागा होत्या आणि मित्रांनो जी-एम-सी धुळेमध्ये या ठिकाणी थोड्या कमी जागा आहेत. परंतु मित्रांनो संपूर्ण गट ड ची पदं आहेत ही, जी की संपूर्ण मित्रांनो आरोग्य विभागाशी निगडीत आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागाची पदं आहेत, ज्यामध्ये शिपाई असेल, पहारेकरी, दप्तरी, सिंपी, न्हावी, धोबी संपूर्ण पदं आहेत. याच्यामध्ये कक्षसेवक असतील. तर या पदांसाठी मित्रांनो तुम्ही परीक्षेची वाट पाहताय. त्याबद्दलची महत्त्वाची सूचना गट ड वर्ग 4 संवर्गातील सरळ सेवेच्या परीक्षेच्या दिनांकाबाबत मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय. बघा कालच्या तारखेची ही महत्त्वाची सूचना अधिकृत मित्रांनो गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमार्फत प्रसिद्ध करण्यात आली आहे. काय म्हटलंय बघा पहा, गट ड वर्ग 4 समकक्ष संवर्गातील सरळ सेवेच्या परीक्षेच्या दिनांकाबाबत. तर बघा, वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभागाच्या अधीनस्थ असलेल्या नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील गट ड वर्ग 4 समकक्ष संवर्गातील या ठिकाणी 680 रिक्त पदं सरळ सेवेने जिल्हा निवड समितीमार्फत ऑनलाईन पद्धतीने कॉम्प्युटर प्रोग्राम बेस्ड टेस्ट घेण्याकरिता पात्र उमेदवारांकडून मित्रांनो आपल्याला माहीत असेल जानेवारी 2024 मध्येच या ठिकाणी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले होते. तर अर्जाची मित्रांनो संख्या जास्त असल्यामुळे आवश्यकतेप्रमाणे परीक्षा केंद्र उपलब्ध होऊ न शकल्याने व इतर काही तांत्रिक कारणामुळे परीक्षेची तारीख ठरवण्यास विलंब होत आहे. तर बघा मित्रांनो, आता हे परिपत्रक त्यांनी का काढलंय हे खूप महत्त्वाचं आहे. कारण की भरपूर ठिकाणी सांगितलं जातंय की परीक्षेची तारीख आलेली आहे, तर ते मित्रांनो फेक आहे. या ठिकाणी अजून परीक्षेची तारीख आलेली नाही. का या ठिकाणी लेट होतोय? तर आवश्यकतेपेक्षा या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये मित्रांनो अर्जाची संख्या जास्त आहे, परंतु आवश्यक प्रमाणे या ठिकाणी त्यांना परीक्षा केंद्र IBPS कडनं उपलब्ध होत नाहीत मित्रांनो. त्याच्यामुळे या ठिकाणी काही तांत्रिक अजून दुसऱ्या अडचणी आहेत, त्यामुळे परीक्षेची तारीख ठरवण्यास विलंब होत आहे. परीक्षा मित्रांनो तुमची लवकरच होणार आहे. काय खाली तेच सांगितले त्यांनी पहा, परीक्षा लवकरात लवकर घेण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे. कार्यवाही सुरू आहे मित्रांनो. कधीही परीक्षेचे डेट तुमचे येऊ शकतात. त्यासाठी तुमचा अभ्यास चालू राहू द्या. परीक्षेचा दिनांक व वेळापत्रक निश्चित झाल्यानंतर संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळ जे आहे gmcnagpur.org यावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल. सोशल मीडियावर सदर परीक्षा दिनांक 29 जून 2024 रोजी घेण्यात येणार आहे, अशी बातमी व्हायरल होत आहे. ही बातमी मित्रांनो खोटी आहे, फेक आहे. तर 29 जून 2024 रोजी परीक्षा होणार नाही. उमेदवारांना सूचित करण्यात येते की अधिकृत सूचना पाहण्याकरिता फक्त संकेतस्थळ जे आहे मित्रांनो gmcnagpur.org यावर वेळोवेळी भेट देण्यात यावी, अशी मित्रांनो या ठिकाणी सूचना त्यांनी दिलेली आहे. तर उमेदवारांनी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या बातम्यांवर तसेच अफवांवरती विश्वास ठेवू नये व त्यांना बळी पडू नये. परीक्षेचा दिनांक व वेळापत्रक निश्चित झाल्यानंतर ते संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळ जे आहे gmcnagpur.org वर यावरती प्रसिद्ध करण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तर बघा मित्रांनो, जिल्हा निवड समितीचे जे या ठिकाणी अध्यक्ष सचिव आहेत त्यांनी मित्रांनो हे परिपत्रक काढलेलं आहे. याच्यावरती मित्रांनो तुमची परीक्षा घेण्यावरती या ठिकाणी प्रोसेस चालू आहे. लवकरच तुमच्या लवकरात लवकर परीक्षेच्या तारखा आम्ही जाहीर करू, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे मित्रांनो. तर 29 तारखेला परीक्षा आहे असं तुम्ही जर ऐकलेलं असेल तर ती बातमी मित्रांनो खोटी आहे. याबद्दल मित्रांनो कुठलीही अधिकृत माहिती परीक्षाबद्दलची त्यांनी दिलेली नाही. तर परीक्षा अजून मित्रांनो त्याची डेट आलेली नाही. लवकरच त्या तारखा जाहीर होणार आहेत. तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. काहीतरी अपडेट मित्रांनो या ठिकाणी भेटलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती. याबद्दल जसे अजून दुसरे अपडेट येत राहतील मित्रांनो, तसे तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलवरती पाहायला भेटतील. सर्वात अगोदर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व आपला टेलिग्राम चॅनल जो आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तोही जॉइन करून ठेवा. धन्यवाद. मित्रांनो, सध्याची जी-एम-सी पदभरती असेल, आरोग्य विभाग पदभरती असेल किंवा वैद्यकीय शिक्षण विभाग पदभरती, जिल्हा परिषदमधील आरोग्य सेवक पदभरती असेल, त्यासाठी विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी विविध पुस्तके प्रसिद्ध केलेली आहेत. जसं की मित्रांनो, तांत्रिक प्रश्न जे तुम्हाला विचारले जातात, आरोग्य विभाग तांत्रिक डायरी या पुस्तकामध्ये त्यांनी TCS IBPS पॅटर्ननुसार सर्व तांत्रिक माहितीचा सखोल आणि परिपूर्ण खजिना दिलेला आहे. हे पुस्तक नवीन अभ्यासक्रमानुसार मित्रांनो अपडेटेड आहे. तांत्रिक प्रश्नांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. कुठलीही आरोग्य विभाग पदभरती असेल त्याच्यासाठी. त्याचबरोबर त्यांचं आरोग्य विभाग टॉपिकनिहाय तांत्रिक प्रश्न हे देखील नवीन अभ्यासक्रमानुसार अपडेटेड पुस्तक आहे. तर याच्यामध्ये टॉपिकनिहाय तांत्रिक पुस्तकं तुम्हाला तांत्रिक डायरी यावर पुस्तकावरती आधारित देण्यात आलेली आहेत. तर ही दोन्ही पुस्तकं तुम्हाला
तुम्हाला कुठलेही मित्रांनो तांत्रिक प्रश्न असतील, आरोग्य विभाग पदभरती असेल, वैद्यकीय शिक्षण विभाग पदभरती असेल, त्यासाठी उपयुक्त आहेत. तुम्ही कुठल्याही जवळच्या बुक स्टोअरमधून खरेदी करू शकतात किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला ही पुस्तकं उपलब्ध आहेत. त्याचबरोबर मित्रांनो त्यांचं पोलीस भरतीसाठी देखील पुस्तक आलेलं आहे, ज्यामध्ये 2023 मधील सर्व प्रश्नपत्रिका त्यांनी या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. आणि मित्रांनो ग्रामसेवक पदाची सध्या जी परीक्षा होणार आहे, त्यासाठी देखील तुम्हाला ग्रामसेवक तांत्रिक डायरी हे पुस्तक उपयोगी येणार आहे. त्याचबरोबर ग्रामसेवक भरती 115 प्रश्नपत्रिका संच याच्यामध्ये देखील सर्व प्रश्नपत्रिकांचा संच त्यांनी दिलेला आहे. तर ग्रामसेवक पदासाठी देखील त्यांचं महत्त्वाचं पुस्तक आहे तांत्रिक प्रश्नांसाठी. आणि मित्रांनो सामान्य ज्ञान हा जो विषय आहे, हा तुम्हाला जी-एम-सी भरती असेल, झेड-पी असेल, पोलीस भरती असेल, तलाठी असेल किंवा मित्रांनो इतर कुठलीही सरळ सेवेची भरती असेल त्यासाठी उपयुक्त आहे. याच्यामध्ये त्यांनी मित्रांनो जी-एसमध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी गुण घेण्याच्या दृष्टीने वन लाइनर स्वरूपामध्ये जी-एस आणि जी-केचे प्रश्न दिलेले आहेत. टी-सी-एस आणि आय-बी-पी-एसने आतापर्यंत घेतलेल्या 400 प्लस प्रश्नपत्रिकांमधून या पुस्तकामध्ये प्रश्नांचा त्यांनी समावेश केलेला आहे. तर हे पुस्तक देखील सर्व परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला उपयुक्त आहे. विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं सामान्य ज्ञान वन लाइनर स्वरूपामधलं. त्याचबरोबर मित्रांनो वाहन चालक या पदासाठी तुम्ही जर अभ्यास करताय, कुठलीही असू द्या वाहन चालक भरती, पोलीस भरती असेल, सरळ सेवेमध्ये असेल, त्यासाठी तांत्रिक प्रश्न विचारले जातात. त्या तांत्रिक प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी सचिंद्र कुरुंसर लिखित त्यांचं वाहन चालक भरती पुस्तक देखील आलेलं आहे. एस-एस-सीसाठी मराठी माध्यमातून प्रथमच पुस्तकं देखील त्यांनी उपलब्ध केलेली आहेत. तर ही पुस्तकं मित्रांनो सर्व विजयपथ पब्लिकेशन पुणे यांची कुठल्याही बुक स्टोअरमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. तिथून तुम्ही खरेदी करू शकतात आणि ऑनलाईन देखील मित्रांनो उपलब्ध झालेली आहेत.